मध्ये आपले स्वागत. हे ट्युटोरियल उत्तरेकडील जर्मनीच्या ब्रीमेनमधील रॉल्फ स्टायनॉर्ट यांच्याद्वारे निर्मित आहे. गिम्प हा हस्तकौशल्याचा अधिक प्रभावी प्रोग्राम आहे. मला गिम्प आणि त्याच्या वैशिष्ट्याबद्दल एक छोटीशी माहिती द्यायची आहे. मी वेबसाठी एक इमेज तयार करणे हे संक्षिप्त रूपात प्रात्यक्षिक करून दाखवेन. मी पुढील ट्युटोरियलमध्ये सविस्तर स्पष्टीकरण देईल. इमेज उघडण्यास मी इमेजला टूलबॉक्सवर ड्रॅग करून ड्रॉप करेल आणि हे येथे आहे. ही इमेज पहा. मला ही इमेज वेबसाठी तयार करायची आहे. पाहूया सोबत काय करू शकते. प्रथम इमेज उतरती आहे. मला यास थोडेसे रोटेट करावे लागेल. नंतर हा भाग काढण्यास मला हे क्रॉप करायचे आहे. माणसाचा पाठीमागचा भाग. तिसरी गोष्ट, मला असे करायचे आहे की अधिक कलर आणि कॉन्ट्रास्ट आणायचे आहे. मला इमेजचा आकारही बदलायचा आहे कारण इमेज ही 4000 पिक्सेल्स एवढी मोठी आहे, जी फारच जास्त आहे. आणि नंतर मला यास तीक्ष्ण करून JPEG इमेज रूपात सेव्ह करायचे आहे. रोटेटिंगने सुरू करू. मी इमेजच्या भागामध्ये झूम करते. इथे स्पष्ट दिसत आहे की इमेज उतरती आहे. तुम्ही हे येथे पाहू शकता. स्पेस दाबून आणि कर्सर फिरवून तुम्ही इमेजच्या भोवतालीही पाहू शकता. आणि आता येथे क्लिक करून मी रोटेट टूल निवडते. रोटेट टूलमध्ये काही पर्याय डिफॉल्टद्वारे सेट आहेत, जे आलेखीय कार्यासाठी योग्य आहे, छायाचित्रणाच्या कार्यासाठी नाही. येथे डायरेक्शन नॉर्मल फॉरवर्ड मध्ये सेट आहे, परंतु मी यास करेक्टिव्ह बॅकवर्ड मध्ये सेट करते. मी तपासते की इंटरपोलेशन सर्वोत्कृष्ट आहे का. ते ठीक आहे. प्रिव्ह्यू मध्ये इमेज ऐवजी मी ग्रिड निवडते. मी ग्रिड लाईन्सचे नंबर स्लाइडरला सरकवून वाढविते. तुम्ही हे लवकरच पाहाल. आता मी इमेजवर क्लिक करेल आणि ग्रिडला इमेजवर अधिचित्रित करेल. हे ग्रिड सरळ आहे आणि मी यास रोटेट करू शकते आणि गिम्प करेक्टिव्ह मोड मध्ये त्याच दिशेत इमेज रोटेट करेल, म्हणजे ग्रिड पुन्हा सरळ होतील. मी प्रात्यक्षिक करून दाखविते. मी अशा प्रकारे ग्रिड रोटेट करेल. खात्री करण्यास मी इमेजचे इतर भाग तपासेल. मला हे चांगले दिसत आहे. मी रोटेट बटणावर क्लिक करेल. हे काही वेळ घेईल कारण इमेज 10 मेगापिक्सेल्स आहे. आणि हे झाले आहे. इमेज रोटेट झाली आहे. चला संपूर्ण पिक्चर पाहू. शिफ्ट कंट्रोल ई हे आपल्यास परत इमेजवर घेऊन जाईल. पुढील स्टेप आहे क्रॉपिंग. मी येथे क्लिक करून क्रॉप टूल निवडते. मला इमेजचा एस्पेक्ट रेशो 3:2 ठेवायचा आहे. त्यासाठी मी येथे फिक्स्ड एस्पेक्ट रेशो तपासते आणि त्यामध्ये 3:2 टाइप करते. त्या बॉक्सच्या बाहेर येण्यास केवळ क्लिक करत आहे. आणि आता मी क्रॉपिंग सुरू करू शकते. मला व्यक्तीची पावले समाविष्ट करायची आहेत, परंतु इमेजचा हा भाग काढून. मी या पॉइंट पासून सुरू करते आणि माऊसचे डावे बटन दाबून क्षेत्र निवडण्यासाठी मी डाव्या दिशेत वरच्या बाजूला ड्रॅग करते. लक्ष द्या, एस्पेक्ट रेशो बदलला नाही. आणि आता हे कितपर्यंत ड्रॅग करायचे हे मला ठरवावे लागेल. मला असे वाटते की आता हे चांगले आहे. चला बॉर्डर चेक करू. आपण हा भाग वगळला आहे. येथे एक व्यक्ती बसला आहे. मला असे वाटते की व्यक्तीला चित्रात राहण्यासाठी येथे पुरेशी जागा आहे. मी हे असेच सोडते. हे चांगले दिसत आहे. येथे सर्वात वर विंडोज आहेत. इमेजमध्ये यापैकी एवढे पुरेसे आहे ज्यास विंडोप्रमाणे पाहू. परंतु येथे पावलांच्या आजूबाजूला पुरेशी जागा नाही. तर मी इमेजवर क्लिक करून त्यास थोडेसे खाली ड्रॅग करेल. आता हे छान आहे. आता येथे पुरेसे विंडोज दिसत नाहीत आणि येथे बसलेला व्यक्ती बॉर्डरच्या खूप जवळ बसलेला आहे. तर इमेजला थोडेसे मोठे करू. आपल्याला येथे समस्या आहे. कदाचित तुम्ही पाहू शकता. हे रोटेशनच्या वेळी झाले होते.
येथे एक लहान भाग आहे जो पारदर्शक आहे. मला तो समाविष्ट करायचा नाही. परत क्रॉप टूल वर जाऊ. मला येथे आणखीन जागा हवी आहे, तर मी हे वर ड्रॅग करत आहे, जास्त दूर नाही. आता हे चांगले वाटत आहे. आता इमेज वर क्लिक करा आणि येथे आपल्याकडे क्रॉप्ड आणि रोटेटेड केलेली इमेज आहे. Shift Ctrl E आपल्याला पूर्ण दृश्यावर घेऊन जाईल. पुढील स्टेप कलर भरणे आणि थोडे कॉन्ट्रास्ट करणे आहे. येथे अनेक पद्धती आहेत. आपण कलर लेव्हल्स वापरू शकतो. ते येथे आहे, वक्र आणि काही स्लाइडर्स. परंतु मी हे लेयर्स सहित करण्यास प्रयत्न करते. या लेयरची येथे एक कॉपी तयार करू आणि लेयर मोडला ओव्हरले मध्ये बदला. तुम्ही पाहू शकता याचा परिणाम खूप जास्त आहे. मला हे जास्त नको. तर मी ओपॅसिटी स्लाइडरला खाली एक अशा व्हॅल्यूवर आणते जेथे मला असे वाटते की आता हे चांगले दिसत आहे. कदाचित आणखीन थोडे. ठीक आहे, हे पर्याप्त आहे. मी हे केव्हाही बदलू शकते. मी चॅनल लिस्ट वर जाण्यासाठी माऊसवर राईट क्लिक करते आणि फ्लॅटन इमेज किंवा मर्ज विजिबल लेयर्स निवडते. नंतर सर्व बदल कायमस्वरूपी होतील. येथे हिस्टरी वर न जाता मागे जाते आणि हिस्टरी अंडू करते. परंतु ते आपण नंतर पाहू. पुढील स्टेप आहे रिसाइजिंग. मी इमेज मेन्यूवर क्लिक करेल आणि स्केल इमेज पर्याय निवडेल. मी आता 800 पिक्सेल्स टाइप करेल आणि हाइट साठी मला आपोआप व्हॅल्यू मिळेल. जेव्हा मी ही लिंक येथे अनलॉक करते, आकार बदलताना मी इमेज विकृत करू शकते. इंटरपोलेशन. मी क्यूबिक निवडेल. मला येथे एक उच्च लेयर मिळाली आहे. यास विटांच्या बिल्डिंग सहित काही आर्ट इफेक्ट देऊ. हे जरा विचित्र आहे. मला हे तपासावे लागेल. आता स्केल वर क्लिक करा. आता आपण रिझल्ट पाहू. Shift Ctrl E हे आपल्यास पूर्ण इमेज देते. आणि जेव्हा मी 1 दाबते, मला 100% झूम मिळते. आता मी इमेज मध्ये सर्व बाजूला पाहू शकते की आपल्याकडे कोणते व्यत्यय आणणारे किंवा गोंधळात टाकणारे स्टफ खरोखर आहे का. परंतु मला असे वाटते की हे चांगले झाले आहे. पुढील स्टेप आहे शार्पनिंग. माझे लेन्स आणि कॅमेरा दोन्हीही चांगले आहेत. परंतु आपण इमेज मध्ये फेरबदल केला आहे. त्यामुळे ही थोडी तीक्ष्ण असली पाहिजे. मी फिल्टर्स निवडेल. एन्हान्स वर क्लिक करा. येथे शार्पनिंग आहे. मी अनशार्प मास्क ही वापरू शकते, जे अधिक प्रभावी शार्पनिंग टूल आहे. परंतु आत्तासाठी शार्पनिंग पुरेसे आहे. या टूलकडे मुळात केवळ एकच पर्याय आहे, तो म्हणजे स्लाइडर शार्पनेस. हे समायोजित करू शकतो आणि यासारख्या इमेजसाठी हे पुरेसे आहे. ही इमेज तीक्ष्ण केलेली नाही. जेव्हा मी हा स्लाइडर ड्रॅग करेल, ही इमेज अधिकाधिक तीक्ष्ण होईल. जर तुम्ही हे अधिक दूर स्लाइड केले तर तुम्हाला गमतीदार परिणाम मिळेल. मला असे वाटते की या इमेजसाठी ही व्हॅल्यू चांगली आहे. केस आता स्पष्ट दिसत आहेत, परंतु तुम्ही येथे काही संमिश्रण किंवा विकृती पाहू शकता. तर आपण यास खाली स्लाइड करू. आता हे अधिक चांगले आहे. मला इमेज मध्ये कोणत्याही विकृतीशिवाय साधे परिणाम हवे आहेत. तुम्ही इमेज हाताळली आहे, हा त्याचा पुरावा आहे. चला आता रिझल्ट पाहू. हे चांगले दिसत आहे. आणि शेवटची स्टेप आहे ही इमेज सेव्ह करणे. मी फाइल वर जाईल, सेव्ह ऍज क्लिक करेल
आणि फाईलचे मूळ एक्सटेन्शन टिफ ला जेपीजी मध्ये बदलेल आणि सेव्ह बटणावर क्लिक करा. मला वॉर्निंग मिळाली आहे की जेपीईजी अनेक लेयर्स सहित इमेजेस हाताळू शकत नाही. ठीक आहे, तर आपल्याला यास एक्सपोर्ट करावे लागेल. मला असे वाटते की 85% व्हॅल्यू ही या इमेजसाठी चांगली व्हॅल्यू आहे. मी येथे ही इमेज जेपीईजी रूपात सेव्ह केली होती. तुम्ही हे पूर्ण स्क्रीन मध्ये पाहू शकता. एवढेच. पहिले ट्युटोरियल मीट द गिम्प आहे. पुढील ट्युटोरियल साठी मी गिम्प कसे सेटअप करायचे, ड्रॉ कसे करायचे, कन्व्हर्ट कसे करायचे इत्यादी तसेच टूल्स आणि अनेक काही यासारखे विषयांचा अंतर्भाव करेल. तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा. अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. meetthegimp.org. मला तुमच्याकडून ऐकण्यास आवडेल. सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते, तुम्हाला भविष्यात काय पाहायचे आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.